ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतोय स्टार्टर्स बद्दल. स्टार्टर बद्दल बोलायला आपल्या बरोबर आहे स्मिता नाबर. स्मिताजींशी आपण बोलायचंच आहे, पण आता एक पहिला प्रश्न आलेला आहे सुरेशजींचा. सुरेशजी प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा विचारा प्रश्न. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण स्टार्टअप बनवताना सोयाबीन तेल किंवा सनफ्लॉवर तेल चालेल का? सोयाबीन तेल किंवा सनफ्लॉवर ऑइल चालेल का असं ते विचारतायत. तेलाबद्दल हो, तेल कुठचंही चालेल. त्याच्यात तेलाचं कसं हे काही नसतं नाही, त्याचा काहीच फरक नाही. म्हणजे त्याच्याने काही कमी जास्त होत नाही नाही, नाही, किंवा नाही, फ्राय नाही. करताना काही त्रास होत नाही कुठल्याही नाही, प्रकारचं नाही, तेलात ते कुठचंही व्यवस्थित होऊ आपल्याला शकतं. जे तेल आवडत असेल त्या तेलामध्ये फ्राय केलं तर चालतं. मला वाटतं पुन्हा एक पुरुषाचाच एक फोन आला. एक खूप चांगली गोष्ट आहे की लोक पण त्याच्यात आता इंटरेस्ट घ्यायला लागले आहेत या विषयामध्ये. पण मॅम, जसं आपण बोललो की कॉर्न्स बद्दल बोलले, कॉर्नचे स्टार्टर्स असतात, नॉनव्हेज स्टार्टर्स बद्दल आपण बोललो, पण सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट असते ती म्हणजे कबाब बद्दल, की जनरली कबाब जास्त मागवले जातात आणि त्याच्यात हराभरा कबाब असतो. त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, ते काय प्रकारे? तर पालक असतो ना, तर ते पालकची फक्त पानं काढायची, ती पानं धुवायची, चिरायची आणि ते बुडेल एवढं पाणी घालायचं, 1 चिमूट सोडा घालायचा, 2-3 मिनिटं उकळवायचं आणि मग एका चाळणीत उपसायचं, वरनं गार पाणी घालायचं, म्हणजे मग त्याचा हिरवा रंग चांगला राहतो. मग ते चेपून घ्यायचं, म्हणजे हाताने पाणी काढून घ्यायचं, मिक्सरमध्ये वाटायचं आणि जेवढा पालकचा गोळा असेल त्याच्या दुप्पट गोळा बटाट्याचा घालायचा. बटाटा उकडून मॅश करून मग आलं लसूण मिरची, मीठ, गरम मसाला, ब्रेड क्रम्स असं सगळं घालून, कोथिंबीर थोडी चिरलेली, पुदिना थोडा चिरलेला आणि त्याचे कबाब करायचे. ते हराभरा कबाब. ते जर मोठे केलेत तुम्ही तर त्याला काजूचा अर्धा तुकडा प्रेस करता येतो आणि छोटे छोटे केले तर कुठच्याही आकाराचे ते कबाब करता येतात आणि ते सगळ्यांना आवडतात. आणि तुम्हाला हिरवा गार रंग येतो बहुतेक, पण जर समजा आला नाही तर आपला जो फूड कलर असतो, लिक्विड कलर, तर थोडा कलर घालायचा हिरवा, मग हिरवा गार रंग येतो. आपण आता जाणून घेतलं की हराभरा कबाब जो सगळ्यांना खायला आवडतो त्याची आपण रेसिपी आता विचारली. स्मिताजी, आता एक फोन आलाय. विजयाजी बोला. चायनीज पदार्थ बनवताना अजिनोमोटो वापरला जातो, पण तो थोडासा हानिकारक असतो असं म्हणतात. तर त्याऐवजी काय वापरू शकू आपण दुसरं? नाही, काहीच वापरता येत नाही त्याऐवजी. म्हणजे अजिनोमोटो हानिकारक तर असतोच आणि तो वापरला नाही तरी चवीत काय तसा खूपसा फरक पडत नाही. थोडा फरक तर पडतो, पण एवढा फरक पडत नाही. ते कधी अगदी पार्टी बेटी असली थोडासा वापरला तर चालेल, पण नेहमी तुम्ही घरी जर चायनीज करत असाल तर वापरू नकात. पण मग चायनीज जे स्टार्टर्स असतात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता हराभरा कबाब म्हणा किंवा ह्याच्यात म्हणजे एक नॉनव्हेज व्हेज मध्ये कुठेतरी एक प्लेन आपलं पदार्थ असतात, पण चायनीज मध्ये काहीतरी अजिनोमोटो किंवा इतरही काही असे इन्ग्रेडियंट्स असतात ज्याच्यामुळे थोडंफार प्रकृतीला पण आपण म्हणतो की ते कमी जास्त असतं, म्हणजे ते योग्य नाही अयोग्य नाही असं आपण म्हणत असतो. पण मग ह्याच्याबद्दल चायनीज स्टार्टर बद्दल तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारे असावं? चायनीज स्टार्टर्स म्हणजे बहुतेक स्प्रिंग रोल, ड्राय मंचुरियन हेच असतात. त्यातल्या पैकी मिनी समोसा, जो चायनीज समोसा, म्हणजे त्याच्यामध्ये स्प्रिंग रोलची भाजी घालतात, तो चायनीज समोसा झाला. तर कुठचंही केलं तरी त्याच्यामध्ये अजिनोमोटो शक्यतो घालू नकात. अजिनोमोटो तेवढा चांगला नाही आणि 5 वर्षाच्या खालची ज्यांच्याकडे मुलं असतील त्यांनी तर तो अजिबात वापरू नये. पण मग मुलांसाठी असं जर करायचं असेल चायनीज पदार्थ, एखादा मुलांना द्यायला असेल, चायनीज स्टार्टर करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? स्प्रिंग रोल सगळ्यात बेस्ट. म्हणजे पोळी आणि भाजी मुलं खात नाही, पण स्प्रिंग रोल म्हणजे पोळी भाजीचं दुसरं रूप, की आतमध्ये भाजी असते, वर पोळी असते. स्प्रिंग रोल द्यावे. मुलांना ते आवडतात, मुलांना ते आवडतात आणि मुलं ते खातात. फक्त नाव त्याला स्प्रिंग रोल म्हटलं की ते खातात आणि भाजी पोळी म्हटलं की ते खात नाही. पण मग मॅम, तुम्ही आता इतके पदार्थ करता स्टार्टर्स मध्ये, तर तुम्हालाही अनेक असं विचारलं जात असेल की मला जास्तीत जास्त असं रेकमेंडेशन असेल की नाही मला हा पदार्थ शिकवा, मला तो पदार्थ शिकवा. स्टार्टर मध्ये असं आहे की ह्याला जास्त मागणी असते या पदार्थाला अशी? एक तर हराभरा कबाब, पनीर टिक्का, कॉर्न कटलेट, पनीर बॉल्स, ड्राय मंचुरियन, स्प्रिंग रोल्स, ह्याला जास्ती मागणी आहे. म्हणजे हे जास्ती करून वापरलं जातं. किंवा रेशमी कबाब आहेत, चीक कबाब आहेत, चिकन लॉलीपॉप आहे, चिकन टिक्का आहेत. स्टार्टर जास्ती आवडीने खातात, म्हणजे ते पॉप्युलर आहे. म्हणजे आपण पण कुठे गेलो तर आपण पण तेच मागवतो. म्हणजे जरी मेनू कार्ड बघितला, दुसरे पदार्थ असले तरी आपलं लक्ष पण तिकडेच जातं आणि आपण तेच मागवतो. नक्कीच मॅम, आणि ते खरंच आवडीनं खाल्लंही जातं आणि म्हणूनच स्टार्टर्स हा आजचा एक फूड ट्रेंड, म्हणजे पदार्थाचा एक खास ट्रेंड बनलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्मिताजी, आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. आज आपण चर्चा केली ती स्टार्टर्स या विषयावर. सोमवारी आपण भेटणार आहोत गरोदरपणातील काळजी या नवीन विषयासह.
आणि या विषयावरती आपल्याशी चर्चा करायला येणार आहेत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर नीता कुलकर्णी. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर सोमवारी 1:30 ते 2 या वेळेत फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. नंबर पुन्हा एकदा सांगते 02266899204. आज आपण स्टार्टर्स या विषयाबद्दल बोललो आणि नक्कीच ही माहिती तुम्हालाही उपयोगी पडली असेल. तुम्ही ते नक्कीच स्टार्टर्स ट्राय आउट करा, नक्कीच बनवून बघा. टॉक टाइम मध्ये आज इतकंच. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.